नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना म्हणजे महादेवाचा अत्यंत पवित्र महिना आणि या महिन्यातील प्रत्येक सोमवार खूप खास असतो. तर या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे व्रत केले जाते. 4 किंवा 5 असे सोमवार येत असतात. प्रत्येक सोमवारी व्रत केलं जातं आणि हे व्रत कसं करावं, कोणते नियम पाळावेत, पूजा कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार व्रताची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटी मी अशी महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे जी तुम्हाला माहिती नसेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. विशेष करून हे व्रत जास्त करून महिला करत असतात. महिलांसाठी हा महिना खूप महत्त्वपूर्ण आहे. हे व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी केलेले व्रत, जप, तप आणि दान हे सर्व 1000 पटीने आपल्याला फळ देत असते. त्यामुळे श्रावण महिना खूप फलदायी मानला जातो. म्हणूनच महिलांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते, घरामध्ये सुख शांती येते आणि मनोकामना पूर्ण होतात. कुमारिकासुद्धा आपल्याला चांगला वर मिळावा यासाठी हे व्रत करत असतात. श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 किंवा 5 असे सोमवार येत असतात. यावर्षी 4 सोमवार आलेले आहेत. सोमवारचे व्रत करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. हे सोमवारचे व्रत करण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. यामध्ये बेलपत्र, दूध, पाणी, फुले, अक्षदा, धूप आणि अगरबत्ती लागणार आहे. यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. शक्यतो महिलांनी साडी घालायची आहे आणि साडी ही पांढऱ्या रंगाची घालायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर सर्वात आधी भगवान शिवाला नमस्कार करायचा आहे. आपल्याकडे भगवान शिवाची पिंड असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दूध अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पाणी अर्पण करून आपल्याला हा जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही गंगाजलाने सुद्धा हा अभिषेक करू शकता. त्यानंतर आपल्याला पिंडीला भस्म लावून घ्यायचा आहे आणि बेलपत्र व्हायचं आहे. बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेलपत्र कसे व्हावे. तर हे बेलपत्र नेहमी उलट बाजूने अर्पण करावे. काहींना माहीत नसतं की हे बेलपत्र कसं व्हावं. कशाही पद्धतीने हे बेलपत्र वाहिलं जातं. यामुळे संपूर्ण पूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही. त्यामुळे बेलपत्र नेहमी उलट बाजूने अर्पण करावे. त्यानंतर फुले, अक्षदा अर्पण करावी. एक लक्षात ठेवा, बेलपत्र अर्पण करताना 11, 21 किंवा 108 असे आपण अर्पण करू शकतो. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि त्यानंतर हे बेलपत्र अर्पण करायचं आहे. अगरबत्ती, धूप लावून घ्यायचा आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर रुद्राभिषेक करा. या सोमवारच्या व्रताच्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे, फलाहार करायचा आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही खिचडीचे पदार्थ खाऊ शकता. जर तुम्हाला अळणी उपवास करायचा असेल तर तुम्ही फळे खाऊन हा उपवास करायचा आहे. मिठाचा समावेश करू नका. विशेष करून हे सोमवारचे व्रत महिला जास्त करून करत असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, घरामध्ये शांतता यावी यासाठी मन शांत ठेवा. राग, वाद टाळा, भांडणे टाळा. घरामध्ये मांसाहार, खोटं बोलणं, वाईट विचार करू नका. शक्यतो पूजा ही सकाळीच करावी. तुम्ही हे सोमवारचे व्रत पूजा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता. मंदिरामध्ये शिवपिंडीवर जलाभिषेक करून त्यानंतर बेलपत्र अर्पण करू शकता. तुम्हाला हे व्रत कसे शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही हे व्रत करू शकता. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी शिवपिंडीजवळ धूप, अगरबत्ती, दिवा लावायचा आहे. जो काही आपण सात्विक नैवेद्य बनवला आहे तो दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोकामना लवकर पूर्ण होण्यासाठी आपल्याला या दिवशी एक प्रभावी उपाय करायचा आहे.
जलाभिषेक करताना आपल्याला 11 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजेच शिवलिंगावरती आपल्याला पाणी अर्पण करताना हा मंत्र जप करायचा आहे. या मंत्र जपाने मनोकामना पूर्ण होतात, इच्छा पूर्ण होतात आणि नशीब साथ देते. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही श्रावण सोमवार व्रत अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.